नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत द हिंदूमधील बातमी। मित्रांनो, या न्यूजचा वापर तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी वाढवायची असेल, तुम्हाला फिल इन द ब्लँकचे प्रश्न सोडवायचे असतील किंवा पॅराजम्बलचा सिक्वेन्स लावायचा असेल तर या सर्वांसाठी व्होकॅब्युलरी महत्त्वाची। या अनुषंगाने आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। बघा, न्यूज वाचूया आपण। AP म्हणजे आंध्र प्रदेश ब्रेसेस फॉर सायक्लॉन इम्पॅक्ट ॲज IMD इश्यूज रेड अलर्ट फॉर 7 डिस्ट्रिक्ट। बघा, आंध्र प्रदेशनी एक सायक्लॉनचा इम्पॅक्ट, सायक्लॉनचा अर्थ म्हणजेच काय तर चक्रीवादळ। सायक्लॉन म्हणजे काय? चक्रीवादळ। या चक्रीवादळाचा एक इम्पॅक्ट होणार आहे कशावरती तर त्या आंध्र प्रदेशमधल्या 7 डिस्ट्रिक्टवरती। त्यामुळे आंध्र प्रदेश सरकारने रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। आता मित्रांनो, बघूया नेमकं बातमीमध्ये नेमकं काय घडतं। ओके, आता तुम्ही बघू शकता। ओके, बघा, आंध्र प्रदेश चीफ मिनिस्टर N. Chandrababu Naidu put the entire administration machinery on high alert on Sunday as the India Meteorological Department issued red and orange alert for 23 of the 26 districts in the state Monday in view of cyclone Montha। बघा, आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर कोण आहेत तर N. Chandrababu Naidu। पुट द एंटायर ॲडमिनिस्ट्रेशन। बघा, पुट म्हणजे ठेवणे, एंटायर ॲडमिनिस्ट्रेशन। मित्रांनो, एंटायरचा अर्थ होतो सर्व किंवा संपूर्ण। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजेच काय तर कार्यकारभार पाहणारे लोक। जेवढं काही त्यांचं संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी आहेत, ओके, कशासाठी तर ऑन हाय अलर्ट ऑन संडे ॲज द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट। बघा, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच काय तर भारतीय हवामान विभागामध्ये जेवढ्या काही त्यांच्या मशिनरी आहेत त्या सर्व मशिनरींना हाय अलर्टवरती ठेवण्यात आलेले संडेला। ओके, काय इश्यू जाहीर केलं त्यांनी? रेड अँड ऑरेंज अलर्ट फॉर 23 ऑफ द 26 डिस्ट्रिक्ट इन द स्टेट फॉर मंडे इन व्ह्यू ऑफ सायक्लॉन मोंथा। मित्रांनो, सायक्लॉन आहे, त्या सायक्लॉनचं नाव आहे मोंथा। या सायक्लॉन मोंथांमुळे आंध्र प्रदेशमधल्या 26 डिस्ट्रिक्टपैकी 23 जिल्ह्यांना त्यांनी रेड आणि ऑरेंज अलर्टवरती ठेवण्यात आलेलं आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे। ओके, आता पुढे बघा काय काय सांगितलेलं आहे। ड्युरिंग टेलिकॉन्फरन्स विथ सिनियर ऑफिशियल मिस्टर नायडू रिव्ह्यूड द प्रिपेअरनेस ऑफ ऑल डिपार्टमेंट। बघा, ड्युरिंगच्या दरम्यान टेलिकॉन्फरन्स, त्यांनी एक फोनद्वारे कॉन्फरन्स आयोजित केली। कुणासोबत? बघा, विथ सोबत सिनियर ऑफिशियल सोबत त्यांनी एक टेलिकॉन्फरन्स आयोजित केली। मिस्टर नायडू रिव्ह्यूड म्हणजेच काय तर आढावा घेणे। मग मिस्टर नायडूने रिव्ह्यू केला द प्रिपेअरनेस म्हणजे तयारी ऑफ ऑल द डिपार्टमेंट। बघा, ऑफ ऑल द डिपार्टमेंट, ऑफ म्हणजे साचेचे, ऑल द डिपार्टमेंट जेवढे काही सगळे विभाग आहेत त्या विभागाची या अलर्टबाबत कुठली प्रिपेअरनेस आहे, तयारी आहे, याबाबत त्यांच्या मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी रिव्ह्यू घेतला। ही इन्स्ट्रक्टेड द ऑफिशियल्स, ही इन्स्ट्रक्टेड सिंपल पास्टची रचना आहे। ही इन्स्ट्रक्ट म्हणजे सूचना केली। त्यांनी सूचना केली ऑफिशियलला, अधिकाऱ्यांना, टू इन्श्युअर खात्री करून घ्या देअर वॉज नो डिस्ट्रप्शन टू पॉवर सप्लाय, टेलिकॉम कनेक्टिव्हिटी और ड्रिंकिंग वॉटर सिस्टीम। बघा, चंद्रबाबू नायडू यांनी इन्स्ट्रक्ट केलं, सूचना केलं, कुणाला? ऑफिशियल्सला, म्हणजे जेवढे काही अधिकारी लोक आहेत त्यांना त्यांनी सूचना केल्या टू इन्श्युअर। मित्रांनो, टू नंतर इन्श्युअर हा फर्बोन आला, याला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं। त्यांनी सूचना केली की बाबा इन्श्युअर करून घ्या म्हणजे खात्री करून घ्या। देअर वॉज नो डिस्ट्रप्शन। बघा, देअर वॉज नो डिस्ट्रप्शन म्हणजे अडथळा आहे की नाही, डिस्टर्ब होणे असं आपण त्याला म्हणतात। तर कुठलाही पॉवर सप्लाय म्हणजे इलेक्ट्रिसिटी कट होत नाही किंवा टेलिकॉम कनेक्टिव्हिटी असेल म्हणजे फोनवर संवाद साधण्याचा असेल किंवा ड्रिंकिंग वॉटर सिस्टीम किंवा पाण्याचा पुरवठा लोकांना असेल, म्हणजे या चक्रीवादळाच्या दरम्यान अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना होणे याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या होत्या। पुढे बघा, IMD सेड म्हणजे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट सेड म्हणाले की द डीप डिप्रेशन ओव्हर साऊथ ईस्ट वे ऑफ बंगाल वॉज लाईकली टू इंटेन्सिफाय इनटू अ सायक्लोनिक स्टॉर्म बाय मंडे मॉर्निंग। बघा, IMD सेड म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणाले की द डीप डिप्रेशन म्हणजे खोली आहे की नाही, डीप म्हणजे खोलवर, डिप्रेशन म्हणजे तणाव। मग या डीप डिप्रेशन म्हणजे तणाव आलेला आहे कशावरती? वर साऊथ ईस्ट बे ऑफ बंगालचा जो महासागर आहे साऊथ ईस्टला, तर त्याच्यावरती खूप खोलवर तणाव आलेला आहे। अँड वॉज लाईकली टू इंटेन्सिफाय, लाईकली म्हणजे शक्यता, आणि त्याची शक्यता अशी आहे की ते इंटेन्सिफाय इनटू सायक्लोनिक स्टॉर्म। इंटेन्सिफाय त्या बे ऑफ बंगालच्या डीप डिप्रेशन, तेथे खूप खोलवर तणाव निर्माण झाल्यामुळे त्याची शक्यता आहे काय तर इंटेन्सिफाय, त्याची तीव्रता वाढेल, इनटू च्यामध्ये कशामध्ये तर सायक्लोनिक स्टॉर्म जे चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळामध्ये याची रूपांतर होईल, इंटेन्सिफाय होईल, त्याची तीव्रता वाढेल असं त्यांनी सांगितलं। देअर आफ्टर त्यानंतर इट वॉज लाईकली टू इंटेन्सिफाय इनटू अ सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म बाय ट्यूजडे मॉर्निंग।
आणि परत त्यांनी असं सांगितलं की बाबा ती तीव्रता आहे इंटेन्सिफाय त्याचं रूपांतर एका सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्ममध्ये होईल. सिव्हिअरचा अर्थ होतो गंभीर, आहे का नाही, गंभीर स्वरूपाच्या सायक्लोनिक स्टॉर्ममध्ये त्याचं रूपांतर होईल असं त्यांनी सांगितलं. अँड वॉज व्हेरी लाईकली टू क्रॉस द आंध्र प्रदेश कोस्ट बिटवीन मछलीपट्टम अँड कलिंगडीपट्टम अराउंड काकीनाडा इन द इव्हिनिंग नाईट. आणि असं सांगितलं बघा, वॉज शक्यता होती, मॉर्निंग अँड वॉज व्हेरी लाईकली अशी शक्यता होती की ते क्रॉस करेल आंध्र प्रदेशचा जो कोस्ट आहे, समुद्रकिनारा आहे, जो कुठून चालू होतो मछलीपट्टम आणि कालिंगनीपट्टम अराउंड काकीनाडा इन द इव्हिनिंग नाईट. आणि असं सांगितलं की तिथून तो जो मछलीपट्टमचा एरिया आहे, कलिंगपट्टमचा एरिया आहे, तिथून तो सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म वाहू शकतो असं त्यांनी सांगितलं. फाईल क्रॉसिंग आणि क्रॉस करत असताना म्हणजे ते चक्रीवादळ क्रॉस करत असताना द सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म कुड हॅव अ मॅक्झिमम विंड स्पीड ऑफ 90 to 100 km per hour gusting टू 110 किलोमीटर इट सेट. आणि ते म्हणाले की त्याची तो जो चक्रीवादळ आहे, सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म चक्रीवादळ आहे, कुड हॅव म्हणजे शक्यता असणे, एखादी गोष्ट जवळ असण्याची हे शक्यता. किती स्पीड असू शकते बघा, विंड स्पीड म्हणजे वाऱ्याची स्पीड किती, तर 90 ते 100 किलोमीटर पर हावर. गस्टिंग म्हणजे वेगाने, अतिशय वेगाने धावणे त्याची स्पीड असू शकते असं ते म्हणाले. ॲज ऑफ 5:30 PM म्हणजे 5:30 PM दरम्यान संडे द डीप डिप्रेशन ले सेंटर्ड ओव्हर साऊथ ईस्ट अँड ॲडजॉइनिंग साऊथ ईस्ट वे ऑफ बंगाल अबाउट 72 किमी ऑफ ईस्ट साऊथ-ईस्ट ऑफ चेन्नई, 780 किमी साऊथ-ईस्ट काकीनाडा, 790 किमी साऊथ-ईस्ट ऑफ विशाखापट्टम अँड 900 किमी साऊथ-ईस्ट ऑफ द गोपालपुर उडसन. मग त्यांनी सांगितले की बाबा चक्रीवादळ होती याची स्पीड या प्रमाणे होती, म्हणजे 720 किमी, 780, 790 या प्रकारची. ओके, आता मित्रांनो बघा आपण आता दुसरी बातमी बघूया यामध्ये. ओके, आता दुसरी बातमी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरची. जो याची बातमी आपण एक कव्हर केलेली होती की तो बसला फायर लागलेला होता, ॲक्सिडेंट झालेला होता, त्यामध्ये नवीन स्ट्रॅटेजी काय बघा. कुर्नूल स्ट्रॅटेजी. ओके, मोटारसायकलिस्ट वॉज ड्रंक. जो मोटारसायकल चालवणारा व्यक्ती होता तो ड्रंक होता आणि त्याने रायडिंग रॅशली, आणि रॅशली म्हणजे बेधडकपणे किंवा अव्यवस्थितपणे त्याने त्याची बाईक राईड केली असं पोलीस म्हणाले. म्हणजे यामध्ये त्या आपण असं म्हणतो की त्या बस ड्रायव्हरचा दोष नसून जो कोणी व्यक्ती हा टू व्हीलर चालवत होता त्याचा दोष होता. पुढे बघा, द मोटारसायकलिस्ट इन्व्हॉल्ड इन द बस स्ट्रॅटेजी इन कुर्नूल इन आंध्र प्रदेश विच लेफ्ट 19 पॅसेंजर डेड वॉज ड्रंक, द पोलीस सेड ऑन संडे. बघा, मोटार चालवणारा व्यक्ती तो इन्व्हॉल्ड आहे म्हणजे गुंतलेला आहे इन द बस ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका किंवा दुःख अवस्था. जी ट्रॅजेडी झाली, शोकांतिका झाली, यामध्ये कोण गुंतलेला आहे, मोटार चालवणारा. कुठे घडली बघा, इन मध्ये कुर्नूल इन आंध्र प्रदेशच्या कुर्नूलमध्ये ती घटना घडली. विच लेफ्ट आणि त्याने सोडलं किती, तर 90 पॅसेंजर डेड, आणि त्या घटनेमुळे किती 19 पॅसेंजरचे डेड झाली. आणि तो व्यक्ती जो मोटरसायकलिस्ट होता कसा होता, ड्रंक होता. द पोलीस सेड ऑन संडे. मग पोलिसांनी त्या प्रकारे त्याचं समर्थन केलेलं आहे की बाबा तो मोटरसायकलिस्ट होता, तो ड्रंक केलेला होता, म्हणजे त्याने ड्रिंक केलेली होती. द रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. बघा, द रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी म्हणजे RFSL कुर्नूल सबमिटेड इट्स रिपोर्ट. त्यांनी त्यांचा रिपोर्ट सबमिट केला म्हणजे पाठवला, दाखल केला. अँड रिपोर्ट कन्फर्मिंग दॅट द रायडर B. शिवशंकर वॉज ड्रंक. आणि त्या रिपोर्टने कन्फर्म केलं, खात्री पटवली की दॅट म्हणजे की द रायडर जो बाईक चालवणारा जो व्यक्ती होता त्याचं नाव शिवशंकर वॉज ड्रंक, तो दारू पिलेला होता. सुपरिटेंडंट ऑफ पोलीस विक्रांत पाटील सेड, असं सुपरिटेंडंट विक्रांत पाटील म्हणाले. द रिपोर्ट शोड दॅट फिस्केरा सॅम्पल्स ऑफ द डेड मोटरसायकलिस्ट हॅड अल्कोहोल ट्रेसेस सी ॲडेड. ते असं म्हणाले की द रिपोर्ट शोड, ते रिपोर्टनी असं दाखवलं की द फिसेरा सॅम्पल, विसेरा म्हणजेच काय तर मित्रांनो जे आतड्यामधील म्हणजे पोटाच्या इथलं जे सॅम्पल त्यांनी घेतलं होतं माणूस ड्रंक आहे का नाही, तर त्याच्यामध्ये त्याचे अल्कोहोलचे ट्रेसेस म्हणजे गुण दाखवण्यात आलेले आहेत व तो व्यक्ती अल्कोहोल पिलेला होता. द प्रायव्हेट स्लीपर बस. बघा, प्रायव्हेट स्लीपर बस ट्रॅव्हलिंग टू बेंगलोर फ्रॉम हैदराबाद caught fire after hitting the motorbike lying on the road in the early hours of Friday. बघा, प्रायव्हेट स्लीपर बस जी ट्रॅव्हल करत होती, प्रवास करत होती टू बेंगलुरू फ्रॉम हैदराबाद, बेंगलुरूवरून हैदराबादकडे, कॉट फायर जिला आग लागली, आफ्टर हिटिंग द मोटार बाईक, ज्यावेळेला ती मोटार बाईक त्याला धडकली त्यावेळेला आग लागली. ओके, आणि ती रोडला पसरलेली होती. शिवशंकर कुर्नूल हॅड लॉस्ट कंट्रोल ओव्हर द टू व्हीलर दॅट हिट द डिवायडर. बघा,
जो शिवाशंकर व्यक्ती होता हॅड लॉस्ट कंट्रोल, त्यानं त्याचं नियंत्रण गमावलेलं होतं ओव्हर द टू व्हीलरवर त्याचं नियंत्रण गमावलेलं होतं आणि दॅट हिट द डिवायडर, आणि त्याने डिवायडरला काय केलं होतं, धडक दिलेली होती. अ फाईल लेटर, त्याच दरम्यान द बस हिट द व्हेकल अँड कॉट फायर, आणि त्याच दरम्यान ती बसने व्हेकलला धडक दिली आणि जाळ लागलं असं पोलीस म्हणाले. सीसीटीव्ही फुटेज फ्रॉम अ फ्युअल स्टेशन, सीसीटीव्ही फुटेज फ्रॉम अ फ्युअल स्टेशन, जो फ्युअल स्टेशन आहे म्हणजे पेट्रोल पंप आहे सोड, असं दाखवतं की शंकर विथ हिज फ्रेंड रायडिंग पिलियन, तो शंकर नावाचा व्यक्ती त्या राईड करत होता, गाडी चालवता विथ पिलियन, पिलियनचा अर्थ होतो मित्रांनो दुचाकीवर जो मागे बसलेला असतो त्याला पिलियन असं म्हटलं जातं. एंटरिंग द बंक अराउंड 2:25 AM ऑन फ्रायडे अँड फिलिंग फ्युअल फॉर 300, त्याने एंटरिंग द बंक म्हणजे अतिशय वेगाने त्या पेट्रोल पंपात त्याने प्रवेश केला साधारणतः 2:25 सकाळी, आणि फिलिंग फ्युअल आणि पेट्रोल भरलं, किती 300 रुपयाचं पेट्रोल भरलं. शंकर देन रोड द मोटारसायकल रॅशली, आणि लगेच त्या शंकरने ती मोटारसायकल रॅशली बेधडकपणे किंवा अव्यवस्थितपणे त्याने ती चालवली. ओके, पुढे बघा. फेल ॲट 1 point बिफोर रिगेनिंग बॅलन्स, आणि त्यानं बॅलन्स मिळवण्याच्या आधीच तो पडलेला होता. अ फ्यू मिनिट्स लेटर, आणि काही वेळानंतर शंकर हिट द डिवायडर, काही वेळानंतर शंकरने हिट द डिवायडर, त्या डिवायडरला त्याने धडक दिली अँड फेल, पडला अकॉर्डिंग टू द पोलीस. द पिलियन रायडर रिपोर्टेडली टोल्ड द पोलीस दॅट ही ट्राईड टू रिमूव्ह मोटार बाईक फ्रॉम द रोड बट द बस हिट इट अँड ड्रॅग्ड इट फॉर अ फ्यू मिनिट्स. द पिलियन रायडर रिपोर्टेडली टोल्ड द पोलीस, जो पिलियन रायडर जो मागे बसलेला व्यक्ती होता त्याने पोलिसांना रिपोर्ट केलं, असं सांगलं की ही ट्राईड टू रिमूव्ह द मोटार बाईक फ्रॉम द रोड, तो त्या मोटार बाईकला त्या रोडवरून रिमूव्ह करण्याचा प्रयत्न होता, बट द बस हिट इट, परंतु त्याला बसने धडक दिली अँड ड्रॅग्ड इट फॉर अ फ्यू मीटर, आणि काही अंतरापर्यंत त्यांना त्या बसला काय तर फरफटत नेलेलं होतं. तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.